खरं तर मालपुआ हा गोडाचा पदार्थ आपण नेहमीच खात असतो. कधीतरी घरी सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण नक्की केला असेल. पण आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाला मालपुआचा नैवेद्य दाखवायला काय हरकत आहे? चला पाहूया मालपुआ रोलची ही एक अतिशय वेगळी अशी रेसिपी. नमस्ते, मी शेफ किशोर बोराडे, हॉटेल रेनेसान्स पवईमधनं आज तुमच्यासाठी एक गणेश उत्सवाच्या निमित्ताने एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहे, ज्याला म्हणतात मालपुआ. बरं, मालपुआ हे तुम्ही नेहमी ऐकलंही असेल, खाल्लंही असेल, पण स्पेशल काय मग याच्यामध्ये? मालपुआ मी तर बनवणारच आहे, पण त्याच्यामध्ये मी एक थिक रबडी किंवा थिक क्रीम स्टफ करणार आहे आणि त्याचा रोल बनवणार आहे. तर आज आपण बनवतो आहे मालपुआ रोल. तर ह्या मालपुआ रोलसाठी लागणारे इंग्रेडियंट्स बघूया. दूध, थिन रबडी, मैदा, सौंफ, इलायची पावडर, सॅफ्रन आणि जे तुम्हाला बोललो मी क्रीम जे स्टफ करणार आहे ती ही क्रीम ही ऑलरेडी मी रेडी करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये मिल्क रेड्यूस केल्यानंतर एक थिक रबडी बनवायची असते, लच्छेदार रबडी बनवायची असते. त्या रबडीमध्ये मी थोडे पिस्ता, सॅफ्रन, कॅश्यूनट्स, आल्मंड्स हे सगळ्या गोष्टी मी क्रश करून टाकलेल्या आहेत. तर हे आपलं आहे रोलसाठी, मालपुआसाठी स्टफिंग, मालपुआ रोलसाठी. बरं, मालपुआ बनवण्याचे जे आपण साहित्य तर बघितलं, कृती बघूया. मालपुआ बनवण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे थोडंसं दूध, पातळ केलेली रबडी, हे थोडं मिक्स करायचं, केशर, थोडी सौंफ, आणि शेवटी थोडासा मैदा. जर तुम्ही 1 लिटर दूधला 700 ml पर्यंत रेड्यूस करा आणि त्याची ही जी थिन रबडी बनवाल तर त्यासाठी तुम्हाला 150 ग्रॅम मैदा लागेल हा मालपुआ बनवण्यासाठी. तर हे आपण सगळे इंग्रेडियंट्स आता मिक्स केलेले आहेत. दूध, थिन रबडी, मैदा, सौंफ, सॅफ्रन आणि हा आपला बॅटर रेडी झाला आहे, मालपुआचा बॅटर. बरं, मालपुआचा बॅटर रेडी झाला, पण तो थोडासा रेस्ट करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही रेस्ट नाही कराल, त्याला थोडासा वेळ नाही देणार, तोपर्यंत तुम्ही मालपुआ प्रॉपर बनवू नाही शकणार. तर मी हा जो बॅटर आहे हा थोडा वेळ रेस्ट करतो. बरं, मी रेस्ट केल्यानंतर हा मालपुआचा बॅटर हा रेडी झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी पहा, या थिक कन्सिस्टन्सीचा हा मालपुआचा बॅटर असलं पाहिजे. इथे मी ऑइल आणि घीचं मिक्सचर घेतलेलं आहे, जे गरम केलेलं आहे, आणि माझ्याकडे इथे शुगर सिरप आहे जो वॉर्म आहे. हे तुमचं ऑइल आणि हे जे घी आहे हे जास्त फास्ट नसलं पाहिजे. फास्ट असल्याने ते मालपुआ आतनं कुक होणार नाही. आपला मालपुआ फ्राय होतोय, रेडी होतोय हळूहळू. आता आपला जो फ्राय झालेला मालपुआ आहे तो आपण या शुगर सिरपमध्ये डिप करतोय. हा मालपुआ आता आपल्या शुगर सिरपमध्ये डिप केलेला आहे, तो रेडी झाला आहे. फ्राय केल्यानंतर खूप क्रंची असलेला हा मालपुआ जेव्हा आपण शुगर सिरपमध्ये डिप करतो तेव्हा तो खूप सॉफ्ट होतो. त्याचा एक्सेस जे शुगर सिरप आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. हा मालपुआ आता आपला रेडी झाला. आता मी याचा रोल बनवणार आहे. रोलसाठी मी तुम्हाला जसं पहिले म्हटलं तसं मी ऑलरेडी त्याचा मिक्सचर, थिक रबडीचं जे मिक्सचर आहे ते रेडी करून ठेवलेलं आहे. आता हा जो आपला मालपुआ रोल आहे तो आपण रेडी करूया. असं एक एक करून आपला मालपुआ रोल आपल्याला रेडी करायचा आहे.
असे आपले मालपुआ रोल रेडी होत आहेत. बरं, गार्निशसाठी थोडेसे पिस्ता, थोडीशी इलायची पावडर वरून. हा आपला आता मालपुआ रोल रेडी आहे, खाण्यासाठी सज्ज.